काही कुणी रंगला कुणी लाभ होई कुणी रंगला मागणे काही मागणे न काही सांगण्यास आलो मागणे न काही सांगण्यास आलो आम्ही विठ्ठलाच्या भजनात आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो एक तारी संगे एक रूप झालो एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात आम्ही विठ्ठलाच्या भजनात आम्ही विठ्ठलाच्या भजनात भूक भाकरीची छाया झोपडीची निवाऱ्यास घाली उभ गोधडीची माया मोह सारे उघाडून प्यालो. आणि आता जरा ध्यानाचा अभ्यास जमला की पहिलं कसं ध्यान करशील. शुकाचार्य जरी परीक्षितीला सांगत असले तरी हे व्यास परीक्षितीला सांगत नाहीत. व्यास आपल्या सगळ्यांना सांगतायत. त्यांना सगळा परीघ महत्वाचा आहे. ते व्यासाचा आधार देत आहेत. कशाचं ध्यान करशील. नेहमी पहिल्यांदा स्थूल गोष्टीचं ध्यान शिकवावं लागतं. नातोडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. जसं चंद्र दाखवताना आई सांगते की फांदी दिसते का तुला. हा त्या फांदीच्या पलीकडे आहे ना तो बघ चंद्र. भूगोलाच्या खगोलाच्या नियमाप्रमाणे फांदी आणि चंद्रातलं अंतर सांगता का किती आहे. पण तरी सुद्धा एकदम चंद्र जर नसेल दिसत. काही लोक लबाड पण असतात असे. एक डोळ्याचे डॉक्टर त्यांच्याकडे पेशंट आला. त्याला हा पेशंट माहित होता सगळ्यांचे पैसे बुडवणारा. पेशंटला विचारलं काय त्रास आहे. तो म्हणाला लांबचं दिसत नाही. हो का. डॉक्टरला माहिती उपचार करून काही उपयोग नाही. पैसे मिळणारच नाहीयेत. त्या पेशंटला घेऊन गच्चीवर गेले. आकाशात चंद्र होता. त्याला दाखवलं. दिसतोय का चंद्र. दिसतोय. याच्यापेक्षा किती लांबचं दिसायला पाहिजे. जा घरी पाणी लबाडी सोडून दे त्यातली मजा. पण पहिल्यांदा स्थूल गोष्टीचं महात्म्य या दृष्टीनं फक्त मी क्रम वाचतो. आपण डोळ्यासमोर आणा. बघ रे बाबा आपल्याला फक्त ही पृथ्वी माहिती आहे. म्हणजे हा भूलोक माहिती आहे. पण या भूलोकाच्याही खाली अजून सप्तलोक आहेत. भूलोकामध्ये सप्तलोक आहेत. वर अजून सप्तलोक आहेत. हे सगळं 7-7-7 प्रकरण 21चं आहे. आम्ही कधी बघितलं नाही हो. सगळ्या गोष्टी आपण बघितल्यामुळेच विश्वास ठेवाव्यात अशा नसतात. अन्यथा त्या अंतराळ वीर कोण सुनीता तिनं जेव्हा सांगितलं की आम्ही अवकाशयानामध्ये जेव्हा जात होतो तेव्हा तिथे गुरुत्वाकर्षणच नाही. असे उडत उडत एकमेकांकडे जायचो. उडत उडत चहा प्यायचो. अशा वेळेला ते मी बघितलं नाही या वाक्याने अविश्वास दाखवता येत नाही. त्यांनी पाहिलं. नाही तर मला सांगा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. किती लोकांनी प्रत्यक्ष त्यांना जाऊन बघितलंय. मी काही त्यांना पाहिलेलं नाही. त्यामुळे असा नावाचा कोणी माणूस असेल याच्यावर माझा विश्वास नाही. मूर्ख आहेस.
आता जे खासदाराच्या योग्यतेचे असतील, जे आमदारांच्या योग्यतेचे असतील, जे शास्त्रज्ञांच्या योग्यतेचे असतील, जे समाजसुधारकांच्या योग्यतेचे असतील, जे खेळाडूंच्या योग्यतेचे असतील, ते बघतात त्यांना. त्या योग्यतेच्या माणसाला ते दिसतं. सगळंच तुला दिसलं पाहिजे अशी काही सक्ती आहे का? आणि दिसल्यानेच तुला काही मोठेपणा आहे का? साधा धूमकेतू सुद्धा योग्य दुर्बिणीशिवाय दिसत नाही, डोळे असून दिसत नाही. तेव्हा अशा काही महत्वाच्या गोष्टी असतात की ज्या ऋषीमुनींना दिसल्या, आपल्याला जरी दिसल्या नाहीत तरी त्या साधनेनं दिसतील. एक कल्पना तर मनामध्ये करत, कसं भगवंताचं विशाल स्वरूप आहे पहा. हे राजा, भगवंताच्या तळपायाचा जर विचार करशील तर अवघ पाताळ म्हणजे त्यांचे तळपाय आहे. या पाताळाच्या वरती असणारं रसातळ हे त्यांचे पाय आहेत. त्याच्यावरती असणारं महातल हे त्यांचे बोटे आहेत. त्याच्यावरती असणारं तलातल ह्या त्यांच्या पोटऱ्या आहेत. त्याच्यावरती असणारं सुतल हे त्याचे गुडघे आहेत. त्याच्यावरती असणारं अतल वितल हे त्याच्या मांड्या आहेत. हा अवघा भूलोक हा ज्याचा फक्त जघन प्रदेश आहे. हे अवघ आकाश दिसतंय ही त्याची नाभी आहे. हा जो स्वर्गलोक त्याच्या पलीकडे आहे ती भगवंताची छाती आहे. त्याच्यावरती असणारा महरलोक हा भगवंतांच्या विशाल स्वरूपाचा गळा आहे. त्याच्या पलीकडे असलेला जनलोक हे भगवंताचं मुख आहे. त्याच्या पलीकडे असणारा तपोलोक हे भगवंताचं कपाळ आहे. त्याच्या पलीकडे असणारा सत्यलोक हे भगवंतांचं मस्तक स्वरूप आहे. इंद्र आणि आदी सर्व देव देवता या भगवंताच्या दंड आणि बाहूच्या ठिकाणी आहेत. या सर्व ज्या दिशा तुला दिसत आहेत ते सगळे भगवंताचे कान आहेत, जे अश्विनी कुमार आहेत. या भगवंतांच्या नाकपुड्या आहेत. अग्नी आणि सूर्य हे भगवंताचे नेत्र आहेत. पापण्या म्हणजे रात्र आणि दिवस आहे. त्यांच्या दोन भुवयांच्या मधला प्रदेश ध्रुभंग हा साक्षात ब्रह्मलोक आहे. या विश्वामधले सर्व रस हीच ज्यांची जीभ आहे. या विश्वातलं सगळं पवित्र ज्ञान म्हणजे वेद हेच ज्यांच्या मेंदूच्या ठिकाणी आहे. या विश्वातला एकमेकांच्या बद्दल असणारा स्नेह हा ज्या भगवंताच्या दाताच्या ठिकाणी आहे. आणि या विश्वात कोणी पातक केलं तर त्यांना चावून टाकणाऱ्या दाढा यमाच्या ठिकाणी आहेत. अशा रीतीनं पातक करण्याबद्दल लाज वाटली तर तो भगवंताचा वरचा ओठ आहे, आणि अनावश्यक लोभ आला तर तो खालचा ओठ आहे. छातीच्या ठिकाणी धर्म आहे, पाठीच्या ठिकाणी अधर्म आहे. हे सगळे समुद्र ज्याच्या कुशीमध्ये आहेत, हे सगळे पर्वत ज्याच्या अस्थी फक्त म्हणता येतील अशा आहेत. या विश्वातल्या सर्व नद्या ह्या ज्याच्या नाड्या आहेत. या विश्वातली सर्व झाडं हे ज्याचे केस आहेत. सकाळ आणि संध्याकाळ ही ज्याची वस्त्र आहेत. आणि या विश्वाला आल्हाद देणारा मनाचा चंद्रासारखा प्रकाश हेच खऱ्या अर्थाने भगवंताचं मनस्वरूप आहे. इतकं मोठं विशाल स्वरूपाचं या ठिकाणी वर्णन ऋषीने केलंय. जमलं तर कॉम्प्युटर चित्र करून टाकायचं एक विशाल भगवत स्वरूप असं क्षीर सागरामध्ये निद्रिस्तय दाखवा. त्याच्या त्या ठिकाणी त्या लोकांचं नाव लिहा. समजा या विशाल स्वरूपाचं एवढं मोठं आपल्याला ध्यान नाही करता आलं तरी याचा उपयोग असा, यातल्या एखाद्या गोष्टीचं स्मरण आणि यातल्या एखाद्या गोष्टीची तीव्र जाणीव आपल्याला किती चांगलं वागायला लागेल ते सांगा. काय म्हणता? हो, अलीकडे आपल्याला जे नको ते सगळं घाण वेस्टेज या नावाखाली नद्यांमध्ये सोडायची जी रीत आली आहे, या माणसाला जर फॅक्टरीच्या मालकाला कळलं की नद्या म्हणजे परमेश्वराच्या नाड्या आहेत आणि नाड्यातून रक्त जर नीटपणे वाहिलं नाही तर या विश्वाची प्रकृती अत्यंत घातामध्ये येणार आहे. आणि या विश्वाच्या सगळ्या घाती अशा सरेच्या भविष्याला मी कारणीभूत होणार नाही रे बाबा. मी हा वेडेपणा नाही करणार इतकं तरी त्याच्या मनात येईल. नाही तर त्याच्या घरामध्ये परमेश्वराची मोठी मूर्ती असते, पठ्या सोन्याच्या निरांजनाने ओवाळत असतो आणि स्वतःला नको असलेली सगळी घाण त्याच नद्यांमध्ये टाकत असतो. एका हाताने त्याच भगवंताच्या रूपाची नाश करायची आणि त्याच्या फक्त दुसऱ्या रूपाचं पूजन करायचं. हा वेडेपणा कितपत स्वागतार्ह आहे. म्हणजे एखाद्या माणसाने माझी पूजा करण्यासाठी माझ्या एका हाताला तूप लावत राहावं, दुसऱ्या हातावर छड्या मारत राहाव्यात.
या माणसाबद्दल जे मला राग येईल तीच अवस्था येणार, तीच अवस्था येणार. किती सुंदर वर्णन केलंय, कल्पना करा. आकाशामध्ये जेव्हा ढग येतील ना, तेव्हा सुद्धा संध्याकाळच्या वेळेला आपण समजा बागेत बसलेलो असू, मुखाने नामस्मरण चालू असेल, मनामध्ये एखादा अभंग चालू असेल, आपण मंदिरात नाही आहोत, पण अचानक त्या ढगाकडे पाहिलं तर हे पटकन वर्णन ऐकावं. अरे, हा संपूर्ण आकाशलोक हे भगवंताचं नाभिस्वरूप आहे. संपूर्ण शेषशाही भगवंत असे माझ्यावर छाया करू नये, हे पहा भगवंत. त्याच्याकडे पाहताना एक छान पवित्र वाटेल, गोड वाटेल. नाही तर त्या ढगांकडे बघून सुद्धा कार्टी आम्हाला सांगतात, बाबा काय हा भूताचा आकार आहे असं नाही वाटत. म्हणलं रात्री झोपायचं आहे ना आपल्याला, चेटकीन ड्रॅकुला असं काहीतरी ते वाटतंय. आपण कल्पना करू ते समोर आहे, पण असं हे विशाल ध्यान याच्यामध्ये केलेलं आहे. आणि या विशाल ध्यानानंतर एक खूप छान प्रश्न आहे. आजच्या दिवसासाठीचा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि तो प्रश्न असा, भारतीय तत्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञानातला हा खूप मोठा फरक आहे. पाश्चात्य तत्वज्ञानाचे सगळे ग्रंथ असं म्हणतात की हे सगळं जग परमेश्वराचं आहे, तो मालक आहे आणि ही जागा आहे. भारतीय तत्वज्ञान सांगतं नाही, हे परमेश्वराचं नाहीये, हे सगळं परमेश्वरच आहे. तोच सगळ्या रूपाने नटला आहे. याला दृष्टांत दिलाय ज्ञानेश्वर माऊलींनी. ज्ञानेश्वर माऊलींच्या दृष्टांतासारखा खरंच दृष्टांत नाही. त्यांचा दृष्टांत ऐकला की शंका राहतच नाही, तो खरा दृष्टांत. काय गोड दृष्टांत दिलाय. त्यामुळे आपण खूप वाद करतो, द्वैत सिद्धांत बरोबर आहे का अद्वैत बरोबर आहे, का विशिष्टाद्वैत बरोबर आहे, का केवलाद्वैत बरोबर आहे. तू भांडत बस फक्त. ज्याला आमरस खायचंय त्याने आमरस खावा. उगा तोतापुरी, हापूस, पायरी या गोंधळात आमरस प्यायची पायरी विसरू नये. ज्ञानासाठी हे सगळे वादाचे मुद्दे ठीक आहेत. ज्ञानेश्वर माऊलीने जर कोणी विचारलं का हो तुम्ही द्वैत मानता का अद्वैत मानता, ते पटकन मी सगळं मानतो, मी सगळं मानतो. आणि याला दृष्टांत देताना त्यांनी असा दिलाय, समजा एका डोंगरातल्या एकाच दगडात आपण शिल्प कोरलं आणि त्या शिल्पामध्ये एक मंदिर कोरलं, तर दिसताना त्या मंदिरात उभी असलेली माणसं, देव्हारा आणि त्या चौथऱ्यावरची मूर्ती वेगवेगळे दिसतंय का? हो. द्वैत आहे का नाही? आहे. पण हे एकाच दगडाचे आहेत. आता अद्वैत आहे का? आहे. पण प्रत्येकाचं लक्षण वेगवेगळं दिसतंय. ते भक्त जे आहेत ते हातात झांज घेऊन उभे आहेत असे दिसत आहेत. देव आहे तो असा उभा आहे असं दिसतंय. त्यामुळे यांच्यातले विशिष्ट काही गुण वेगवेगळे आहेत. विशिष्टाद्वैत आहे का यांच्यात? आहे. तरी सगळे एक आहेत का? आहेत. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर शब्द वापरलाय, उगाच काहीतरी भांडणात पडू नको. ज्याला भक्ती करायची त्यांनी भक्ती करावी, भांडणामध्ये उगाच मोठेपणा करू नये. त्यांनी अद्वय सिद्धांत सांगितला. अद्वयामध्ये आनंद आहे. द्वैतातही आनंद नाही, अद्वैतातही तसा आनंद नाही. खरा आनंद अद्वयामध्ये आहे. द्वैत म्हणजे मी आणि तुम्ही वेगळे असणं, अद्वैत म्हणजे तुम्ही आणि मी वेगळे नसून एकच असणं. यातली कुठलीही अवस्था आनंदाची नाहीये बघा. किंवा अजून सोपं दृष्टांत सांगू, माऊलींचाच सांगतो. मी आणि श्रीखंड वेगळं असणं याच्यातही काही सुख नाही. आणि श्रीखंड मी वेगळं राहिलो नाही, ते पोटात गेलं, आताही सुख नाही. आता काळजी, पुढं काय होईल. अद्वैत होते तसे सुख नाही, द्वैतातही सुख नाही. पण सुख कधी होतं तुम्हाला? ते जेव्हा तोंडात होतं श्रीखंड, जेव्हा ते वेगळं राहिलं नव्हतं पण एक झालं नव्हतं. ही जी अवस्था आहे, जेव्हा मी भगवंतापासून वेगळा राहिलो नाही पण अजून एक झालो नाही,
याच्यामध्ये द्वैत म्हणा, अद्वैत म्हणा, तुम्हाला काय हवं ते म्हणा, अद्वैतामध्ये जाऊन पुन्हा सगळे ऋषी मुनी संत महंत पुन्हा त्या अद्वयामध्ये येतात. बाबा भगवंता तुझा साक्षात्कार घेतो, पण मी भक्त आणि तू भगवंत हे रूप तसंच राहू दे, कारण आनंद ह्याच्यात जास्त आहे, अशा स्वरूपामध्ये जास्त मोठा आनंद आहे. ह्या दृष्टीनं आपलं भारतीय तत्वज्ञान सांगतं की सगळंच भगवंत झाला. अर्थात हे बोलणंच फक्त सोपं आहे, प्रत्यक्ष आचरण अशक्य आहे. काही प्रमाणात शक्य आहे, पण सगळ्या प्रमाणात शक्य नाही. समजा एखादं गोंडस मूल असं इथं आलं व्यासपीठावर, गडबड करू लागलं, मला इथे बचायचं आहे, येऊ दे त्याला, बसू दे, इथे देवाचंच रूप आहे ते. आणि समजा पाचलेगावकर महाराजांचा एखादा शिष्य इथे येऊन बसला, त्यांनी अजगर आणला, आपले बुवा तुमच्या गळ्यात हाराऐवजी अजगर घालायचा आहे. हार काय आणि अजगर काय, दोन्ही भगवंताची स्वरूप आहेत. आप बोलो, ते भगवंत स्वरूप तुझ्यापाशीच ठेव, माझ्यापर्यंत आणू नको. इतकं सोपं आहे का महाराज? पण त्या ध्यानाच्या अभ्यासाने हे शक्य आहे. ऋषींनी हा फार मोठा आपल्याला आश्वासन दिलंय. एखाद्या भयानक अॅनाकॉन्डा सारख्या प्रचंड मोठ्या सर्पाकडे बघून सुद्धा एखादा सिद्ध अवस्थेतला महात्मा म्हणू शकतो, भगवंता शांत व्हा, आणि होतं शांत ते. कारण तो त्याचं रूप बघतच नाही, त्याच्या स्वरूपाची भयावहता त्याला चिकटतच नाही. तो बघतो एकदम आतलीच गोष्ट, आतमधली चिदवस्तू त्याला माहिती आहे, त्याच्याशी माझा संपर्क काय आहे ते त्याला माहिती आहे, तो संपर्क त्याला साधता येतोय हे त्याला माहिती आहे. ताबडतोब वायरलेस वायफाय सुरू, आमची फेफे उडते ते वायफायवर असतात. भगवंता शांत व्हा. गजानन महाराजांच्या पोथी ते प्रसंग आहेत ना. आपण जेव्हा तो घोडा बत्ताशा प्रचंड उधळला, घोड्यासारखं जनावर सुद्धा नाही सांभाळता आलं. अनेक जण शक्तीचा प्रयोग करत होते, शक्य नव्हतं. महाराजांनी फक्त त्या ठिकाणी जाऊन निद्रा केली. त्यांनी त्याला ओळखलं, त्यांनी त्याला ओळखलं, दोघं शांत. ही त्या सिद्धावस्थेमध्ये शक्य असलेली गोष्ट आहे. तेव्हा बघ बाबा राजा, आपली संस्कृती सांगते हे सगळं रूप विश्वाचच आहे. आता परीक्षितीच्या रूपाने सामान्य लोकांचा प्रश्न असा आहे, ठीक आहे, आमच्या निर्मितीची थोडी प्रक्रिया सांगा. प्रक्रिया अशी, आधी काहीच नव्हतं, असं काहीच नव्हतं. आधी भगवंत होतेच, भगवंत होते, त्यांच्यामध्ये स्फुरण निर्माण झालं. एकोहम बहुश्याम, मी अनेक रूपांनी नटावं. आणि मग मायेचा आधार घेऊन त्यांनी या सर्व सृष्टीची रचना केली. मायेच्या आधारामध्ये 3 गुण त्यांनी पकडले, सत्व रज तम. या 3 गुणांचा गोफ करून त्यांनी या सृष्टीची रचना केली आहे. त्याच्यानंतर पंचमहाभूत निर्माण केली, मग पशु पक्षी कीटक सर्व निर्माण झाले. पण पंचमहाभूत सुद्धा कोणत्या क्रमाने निर्माण झाली, इतका अतिशय शास्त्रीय विचार आपल्या ग्रंथामध्ये आहे. पहिलं महाभूत जर कुठलं निर्माण झालं असेल तर ते आकाश निर्माण झालं. आणि आकाशाचा सद्गुण आहे शब्द, कारण मुळात स्फुरण आलं हा शब्द आहे. स्फुरण हा शब्द आहे, त्यामुळे त्या शब्दाच्या म्हणजे त्या ध्वनीच्या आधाराने या सगळ्या पुढच्या सृष्टीची रचना आहे. म्हणून हा जो ध्वनी आहे याला ओंकार ध्वनी म्हटलं आहे. सृष्टी निर्माण करताना जो ध्वनी निर्माण झाला भगवत स्वरूपातून, तो कुठला ध्वनी? ओ हरे ओ ओ. हे गणेशाचं मूळ स्वरूप आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात वर्णन करताना म्हणतात, गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. तर निर्गुण निराकार भगवत स्वरूप जे होतं ते सगुणामध्ये आलं, तेच ओम या माध्यमातून आलं. मग सगुणातून निर्गुणाकडे जायचा रस्ता कुठला असेल? तोच आहे. तो मुळारंभ आहे, तो आरंभ आहे. कशाचा? निर्गुणाचा.
निर्गुणाकडे जाण्यासाठी सुद्धा ध्वनी हेच माध्यम घ्यावं लागणार आहे. म्हणून मंत्राला किंमत आहे, म्हणून जपाला किंमत आहे. त्याने ध्वनीचं स्पंदन तयार होतं, त्याने ध्वनीचं कंपन निर्माण होतं. ध्वनी हे सगळ्यात मोठं परमेश्वराच्या निर्गुण स्वरूपाबरोबर संपर्क साधण्याचं प्रभावी साधन आहे. या आकाशाचा सद्गुण शब्दाचा आहे. आकाशानंतर वायू निर्माण झाला, या वायूला स्पर्श आहे. त्याच्यानंतर तेज निर्माण झालं, ते रूप आणि उष्मा या रूपाने आपल्याला कळतं. त्याच्यानंतर जल निर्माण झालं, त्याचा सद्गुण रस असा आहे. आणि शेवटी पृथ्वी निर्माण झाली, ज्याचा गुण गंध, गंधवती पृथ्वी असा आहे. अशी पंचमहाभूत निर्माण झाली. आणि वेड्या, त्याच्यानंतर हे इतके पशु पक्षी प्राणी, बाबा 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 बाबा, काय भगवंताच्या सृष्टी रचनेबद्दल विचार करशील तेवढं फक्त चमकून जाशील. खरंच हो, परीक्षेती जाऊ दे, आपण 1 मिनिट विचार करूया, किती त्रास होईल बघा आपल्याला. मुंगीचा आकार डोळ्यासमोर आणा. मुंगी, या मुंगी नावाच्या आकारात तिचा मेंदू तुम्हाला प्लेस करायचा आहे. आता तो किती क्रोमी मीटर मध्ये करायला लागेल. मेंदू, या मेंदूला सगळ्या संवेदना द्यायच्या बरं का. मान, अपमान, संग्रह, सुख उपभोग वृत्ती, ज्ञानग्रहण, सगळं त्या मेंदूला द्यायचं. आणि सर्व चित्तवृत्तीसह तो मेंदू त्याच्यामध्ये घालायचा. एक डोळा जर गेला, याला प्रतिडोळा करण्यासाठी डॉक्टरना काय कष्ट पडतात ते सांगा. प्रतिडोळा निर्माण करण्यासाठी काय बुद्धिमत्ता लागते ते सांगा. हे माणसाच्या डोळ्याबद्दल चाललंय. मुंगीचे डोळे कसे करणार? एका सुईच्या टोकावरती अनेक जीव मावतील इतके सुद्धा एकपेशीय काही असे सूक्ष्म जंतू आहेत म्हणे. मी सूक्ष्मदर्शीत बघून सुद्धा ते मला दिसले नाहीत. अर्थात ज्याला सवय आहे त्यालाच ते दिसू शकतं. मला जंतूच काय, धूमकेतू सुद्धा एकदा दिसला नव्हता. आपलं जाज्ञान सांगू नये पण सांगितलं. काय झालं, अमुक धूमकेतू दिसणार असं ते पुणे विद्यापीठाने जाहीर केलं. सगळ्या शाळांच्या रांगा लागल्या. नारळकर आपले शास्त्रज्ञ त्यांनी अशी मस्त दुर्बीण लावली. प्रत्येक जण पोर येते त्या दुर्बिणीला डोळा, हा दिसला दिसला वगैरे म्हणताय. आम्ही आल्यामुळे त्यांना उगाचच बरं वाटलं. या आपले वा बघा, अशी दुर्बीण धरली, हे दिसत नाही. आपले मगाशी 6 शाळांमधली मुलं बघून गेलीत. बरं, एकदा परत त्यांनी बघितला धुमका, तो जागेवरच आहे की धुमकेतू, असं काय करताय आपले, परत एकदा का. मग त्यांच्या लक्षात आलं, आपले दुर्बीण जरी असली तरी वापरायची अक्कल पाहिजे ना. का तुम्ही ती हातात घेताय, काचेच्या ठिकाणी हात ठेवताय. आपल्याला काय हस्तरेषा भविष्य बघायचं आहे का? त्याच्यावर हात ठेवून कोणाच्या काकाला धूमकेतू दिसला होता का? म्हणजे वस्तू आपल्याला उपलब्ध असून सुद्धा त्याचा योग्य वापर जर तुमचा आम्हाला कळला नाही तर काय उपयोग होणार. ह्या दृष्टीनं परमेश्वरी रचनेकडे बघत गेलास तर चमकून जाशील राजा. अशा सगळ्या सृष्टीला त्यांनी निर्माण केलं. आणि शेवटची निर्मिती म्हणजे मानव आहे. परमेश्वराच्या निर्मितीतला शेवटचा सगळ्यात मोठा अत्युच्च आनंदाचा त्याचा बिंदू म्हणजे मानव आहे. त्याला त्यांनी 5 कर्मेंद्रिय दिली, 5 ज्ञानेंद्रिय दिली. आता त्याने दिली म्हणण्यापेक्षा खरं म्हणशील तर राजा, तो परम आत्मा आहे आणि त्याचाच आपण सगळे एक एक अंश आहोत. आता राजा प्रश्न करतो, मी जर त्याचा अंश आहे तर मग हा प्रत्येक अंश सहजरित्या पूर्ण अंशाकडे गेला पाहिजे. नाही न जमत, नाही न जमत. हे का जमत नाही सांगू? परीक्षिती राजा, तुला तुझे काका आठवतात का रे? काका काका हो, माझे काका नाही, आमच्या आजोबांचे काका, तेच ते ज्यांचं नाव विदुर असं होतं. अत्यंत पवित्र अशा व्यक्तिमत्वाला, या विदुराला हे महाभारताचं युद्ध सहन झालं नाही म्हणून तो युद्ध सुरू होण्यापूर्वीच तीर्थयात्रेला निघून गेला.
आणि जेव्हा तो उद्धवाला भेटला तोपर्यंत महाभारताचं युद्धच काय, सगळंच संपलं होतं. त्या विदुरांनी उद्धवाला हा प्रश्न विचारला होता की उद्धवा, भगवंत गेलेले असताना सुद्धा तू कसा काय सुखात राहू शकतोस? तेव्हा उद्धव म्हणाले, या ज्ञानाबद्दल तुम्हाला मैत्रेय नावाचे ऋषी उपदेश करतील, त्यांच्याकडे जा. हे ऐकल्यानंतर विदुर मैत्रेयांच्या आश्रमात आले. आता किती फ्लॅशबॅक सांगू. असं असं मैत्रेय विदुरांना म्हणाले, हा संवाद शुक परीक्षितीला सांगतोय असं सूत शौनकांना सांगतायत. समजलं असं मी समजतो. चला पुढे. मैत्रेयांनी त्याला सांगितलंय, आपण अंश आहोत आणि तो पूर्णांश आहे. तिथपर्यंत मी का जात नाही, त्याची फक्त दोनच महत्वाची कारणं आहेत. मी तो परब्रह्म परमात्म्याचा अंश आहे याचं मला स्मरण राहत नाही, आणि त्याच्यापर्यंत जाण्याचा साधनेचा क्रम का कोणास ठाऊक सामान्य जीवाला राखता येत नाही. ह्या सर्वच गोष्टी भगवत निर्मित आहेत, पण अभिमान नावाची एक वस्तू जी आहे ती आपल्याला सोडवत नाही, त्याचा त्रास होतोय. खरंच मला पूर्ण व्हायची इच्छा आहे का? आपला आपल्या मनाचा हा प्रश्न आहे. त्यासाठी एक दृष्टांत खूप छान आहे. एका तुरुंगाची पाहणी करण्यासाठी मंत्री आले आणि त्याने कैद्यांना विचारलं, तुमची काही समस्या असेल तर मला सांगा. प्रत्येक कैद्याने आपापल्या कोठडीमध्ये काय काय कमी आहे ते सांगितलं. तिथे प्रकाश कमी आहे, अमुक कमी आहे, तिथं खाण्यापिण्यातलं काही कमी आहे सांगितलं. मंत्री सगळं ऐकत होते. एकच कैदी फक्त म्हटला, मला बाकी काही नाही, म्हणजे सुटका कधी आहे ती सांगा. मंत्री म्हणाला, ह्याचं डोकं जरा जास्त ताळ्यावर आहे. प्रत्येकाला आपली कोठडी सजवायची आहे, याला सुटायची इच्छा आहे. खरंच आपण देवासमोर जाऊन सुटायची इच्छा कधीच मागत नाही. मागतो, मी ज्या तुरुंगात आहे ते तुरुंग कसं सजवता येईल. मी ज्या तुरुंगात आहे ते तुरुंग मला जास्तीत जास्त कसं सजवता येईल. ज्यायोगे ते तुरुंग सोडताना मला फार त्रास होईल, फारच त्रास होईल. अरे लहान पोरांना वैराग्य लवकर जमतं आमच्यापेक्षा. समुद्राच्या काठी गेली की पटपटपट वाळूमध्ये घरं करतात. ही मोडायचीच असतात हे त्यांना माहीत असतं, पण म्हणून ते नटवायला कमी नाही करत. मस्त नटवतात, छान वाळूचं घरं करतात, दगड तिथे खोतात, खराट्याच्या काड्या खोतात, कंपाऊंड घालतात, पांढरा स्फटिकाचा दगड ठेवतात आणि सांगतात ही माझी कॉन्टेस्ट हा. ती चालत नाही देव जाणे. हो, माझ्या माझ्या हद्दीत येऊ नको करू. अशी सगळी छान घरं करतात, आणि ज्या क्षणी आईची हाक ऐकू येते, चला घरी, पटपट पटपट पट घर मोठं. त्यांची खात्री आहे याच्यापेक्षा मोठं सुख तिकडे आहे, म्हणून ते धावत सुटू शकतात. आपले बोला सांगा. काही वेळेला अशी वृद्धत्व असतात की माणूस सारखा प्रार्थना करतो, देवा उचल आता, उचल. अशी एक मोळीवाली बाई होती, घरची माणसं सांभाळी ना तिला, बिचारीला 80व्या वर्षी सुद्धा काम करते, मोळी डोक्यावर घेते, विकायला येते, डोंगर चढते. प्रत्येक क्षणाला भगवंता उचल आता. आणि इतक्या वेळा भगवंताचं स्मरण केल्याचं पुण्य मिळालं हो. आले भगवंत, समोर येऊन उभे राहिले. कोण रे बाबा तू? मी, माय नेम इज भगवंत. तुम्ही गेली 10 वर्षाचे सारखं माझं स्मरण करताय. उचल रे बाबा, उचल रे बाबा. आलोय, उचलायला आलोय तुम्हाला. अरे वा 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 वा. अरे मला उचलायला नव्हते बोलवत तुला, म्हातारपणामुळे मोळी उचलवत नाही रे, ती उचल. अगं शहाणे, मला माहित आहे का ग तू कशासाठी मला हाक मारत होतीस, पण खरंच गोष्ट आहे, तुम्ही आम्ही आपल्या प्रपंचाच्या आणि या शरीराच्या सुद्धा किती तुरुंगात आहोत, किती तुरुंगात आहोत. आपलंच आपल्याशी चिंतन केलं की कळतं. म्हणून तुकोबा म्हणतात, यासाठी ध्यानाचा अभ्यास, यासाठी एकांत पाहिजे,
यासाठी असंगत्व पाहिजे. त्यावेळेला आपला तुका म्हणे होय मनासी संवाद आपलाची वाद आपणासी. सांग तुरुंगात नाहीयेस का तू? काय नाही अवस्था आहे तुझी. ज्याची त्याला प्यार कोठडी कोठडी तले सगळे सौंदर्य हात कडीची अवजड बेडी प्रिय हो जाची त्याला जग हे बंदिशाना जग हे बंदिशाला जग हे बंदिशाला जग हे बंदिशाला येथे मला सांगला सो तो पथ सुख तेरा जग हे बंदिशाला जग हे बंदिशाला जग हे बंदिशाला होतो अपुऱ्या ठाई सखडे नजरन धारे तटा पलीकडे उंबरातले किडे मकोडे उंबरी करीती वीरा उंबरी करीती वीरा जग हे बंदिशाला जग हे बंदिशाला काय अवस्था तरी अवस्था कुणाल मागे सदा किती ओठून आलो ते स्मरते सुटकेलाही मन घाबरते सुटकेलाही मन घाबरते जो आला तो रमला जो आला तो रमला जग हे बंदिशाला जग हे बंदिशाला तुम्ही न येथे मला सांगला सो तो पथ सुख तेरा जग हे बंदिशाला जग हे बंदिशाला जग हे बंदिशाला जग हे बंदिशाला. शास्त्र असं सांगतं. आपल्याला वाटतं देवाचं दर्शन दुर्लभ आहे. छे, शास्त्र सांगतं दुर्लभम त्रयमेव एतत्. तीनच गोष्टी जगामध्ये दुर्लभ आहेत. कोणत्या? पहिलं मनुष्यत्व. चला, एका प्रश्नातनं आपली सुटका झाली आहे. मनुष्यत्व झालो. दुसरं दुर्लभ सांगितलंय मुमुक्षत्व. सुटका होण्याची खरंच इच्छा आहे का हो? ही इच्छा असणं हेच दुर्मिळ आहे. इच्छा झाली की फळ आहे. म्हणजे इच्छा नाहीच आहे. काय आहे? मोठं सुख मिळवायला छोट्या सुखाकडे पाठ ठेवावीच लागणार. एकदा बादशहाने बिरबलाला प्रश्न केला, माकडाला माकड का म्हणतात? हा माकडासारखाच प्रश्न होता, पण तरी उत्तर देणं भाग होतं. त्याला माकड का म्हणतात? सांगू? सांगण्याची गरजच नाही.
करून दाखवतो. दुसऱ्या दिवशी झाड बघितलं अरण्यामधलं, मस्त झाड, जोड असं झाड. त्या झाडामध्ये काही ठिकाणी पोकळ भाग असतो. त्या पोकळ भागाला ढोली असं म्हणतात. कृपा करून वेगळा अर्थ काढू नका. त्या झाडाच्या पोकळ भागामध्ये म्हणजे त्या ढोलीमध्ये मुठभर फुटाणे टाकून ठेवले, गरम भाजलेले, वास छान येईल असेल. आपल्या प्राणी संग्रहामधलं एक माकड घेतलं. बादशहा बिरबल फिरायला गेले. वास आल्याबरोबर त्या माकडाने जी टोणकन उडी मारली, त्या फुटाणे घेण्याच्या त्या ढोलीत हात घातला आणि अशी मूठ मिटली. पण तो रस्ताच असा होता, हात जाऊ शकतो, मूठ नाही बाहेर येऊ शकणार. आणि असंच भाजलेल्या फुटाण्यांचं अख्खं पोतं त्या झाडाखाली ठेवून दिलं बिरबलानं. आणि माकडाला सांगितलं, बा माकडा, फक्त मूठ सोड, पोतभर मिळेल. तो म्हणला, मेलो तरी चालेल आणि पोतं नाही मिळालं तरी चालेल, मूठ सोडणार नाही. म्हणून बादशहा याला माकड असं म्हणतात. हसू नका, गोष्ट आपल्यासाठी आहे. आरशात बघितलं की कळतं, आपले वा, तू एक माकड आहेस, तू एक माकड आहेस. मोठं सुख हे छोट्या सुखाला बाजूला केल्याशिवाय नाही, हे कळत असल्याना सुद्धा त्या मोठ्या सुखाकडे धावायची मुमुक्षत्वाची इच्छा होत नाही. मग किमान याचा किंचित 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 अभ्यास करण्यासाठी हा ध्यानाचा विषय सांगितला आहे. मग किमान चला, दिवसातनं 4 वेळा गोड खातो, याच्यात जे सुख वाटतंय ते मी 7 दिवस गोड खात नाही, याच्यात सुख मानून बघ. चायनीज नाही मिळालं, मूडच जातोय. मान चाव असं चावलं पाहिजे. मेक्सिकन फूड बाप मला देत नाही, बाप आहे का भिताड आहे, डोकं फिरतंय. महिनाभर चातुर्मास्यातला एक व्रत म्हणून फक्त हातावरची एक छोटी भाकरी त्याला तूप मीठ लावून खायचं, करून तर बघ. चतुर्थी एकादशीचा उपास फक्त फळं खायची, असं करून बघ. जेव्हा सुख सोडल्यामध्ये जास्त सुख आहे याचा अनुभव यायला लागेल, तसतसा मनुष्य त्याला चिकटायला लागतो, पण आधी बराच त्रास होतो. एखादं व्रत सुरू केलं की बराच त्रास होतो. सकाळी उठून फिरायचं जरी व्रत केलं ना, नाही जमत हो. 3 वेळा गजर वाजतो, 4था ह्याचा गजर चालूच असतो. उठला नाही, फिरायला गेलो तुम्ही मनातल्या मनात, इतकं ते सोपं नसतं. पण हे झोपण्याचं सुख टाकलं आणि योग्य वेळेला मी फिरल्यानंतर मला माझ्या शरीराला मनाला काय ताजेपणा वाटतं याचा अनुभव एक 4-5 महिन्यांनी येऊ लागला. आता तो चिकटला, पण हे मधले 4 महिने खूप त्रासदायक आहेत. ही साधकावस्था. म्हणून भागवत सप्ताहाचीच नेमकी 8 वाजताची वेळ ध्यानाला ठेवू नका. आता या सप्ताहात मध्ये वेळ बदला, पण ज्या दिवशी सप्ताह संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी हाच आपला मुहूर्त असणार आहे. जे करत असतील ते उत्तमच आहे, ते वंदनीय आहे. पण ज्यांचं राहिलं असेल, सुरुवात करा. 5 मिनिटं शांत बसायचं, आरशासमोर पहिल्यांदा आपणच आपल्याला पहा, आपण किती चुळबुळ 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 करतो. आसन जास्तीत जास्त सिद्ध करूया. श्वासावर नियंत्रण. आणि आता सुखाचे उपभोग जरी नशिबामध्ये आले तरी सुद्धा ते सर्व उपभोग कुठल्या तरी सामाजिक कार्याला कृष्णार्पण किंवा बँकेमध्ये ठेवून द्यायचे, उपभोगायचे नाही. भूक भाकरीची, छाया झोपडीची, पोटापुरता पसा पाहिजे. या साधेपणाचं सुख एकदा अनुभवून तर बघू द्या. आणि म्हणून या सत्राची समाप्ती करताना वराह अवताराची कथा आली आहे आणि समाप्ती आहे. द्वितीय सत्र हे नेहमी वराह अवताराच्या कथेनं समाप्त होत असतं. आपलं नेमकं काय झालंय, आपल्याला ते मत्स्यकच्छ वराह नरसिंह हा क्रम लक्षात असल्यामुळे आपण म्हणतो मत्स्यावतार पाहिला असेल, पण भागवत ग्रंथाच्या संहितेमध्ये मत्स्यावताराची कथा प्रथम खंडाच्या समाप्तीला आली आहे. आता हाच ग्रंथ आपल्याला आधारभूत घ्यायचा असल्यामुळे आपण त्या क्रमाने जाऊ.
इथे वराह अवताराची क्रमाच्या दृष्टीने विचार नाही करायचा. वराह अवताराचं जे महत्व आहे ते मोह बाजूला केला पाहिजे या तात्पर्यासाठी आलेली कथा आहे. मला जरा वराहाची एक गोष्ट सांगा ना. म्हणून नाही गोष्ट सांगितलेली, बाबा रे, ध्यान साधना सिद्ध होण्यासाठी पहिलं काय, डोक्यात सारखा हिशोब चाललाय तो बंद कर जरा. सारखा हिशोब आहे. आपल्याला एक कथा आठवत असेल, रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातली आहे. रामकृष्ण परमहंस कलकत्त्यामधल्या कालीमातेच्या मंदिरामध्ये पुजारी होते, आरती करत होते. आणि एके दिवशी त्या मंदिराच्या मालकीणबाई राणी रासमणी, अतिशय श्रीमंत, त्या मंदिरामध्ये आल्या. त्या रोज येत नसत, कधीतरी येत असत. त्या आल्या. आरतीचं तबक ओवाळून झालं. सगळ्यांना आरती, त्या उष्णतेचा, त्या पवित्र्याचा त्यांना लाभ व्हावा यासाठी आरतीचं तबक बाहेर आणलं. राणी रासमणींनी त्या ज्योतीवरनं हात फिरवला. मात्र रामकृष्ण परमहंसांनी ते 2 हाती असलेलं तबक एका हातात घेतलं आणि राणी रासमणीच्या काळदिशी मुस्काळात जी मारली. सगळ्यांची धारणा झाली परमहंसाची नोकरी गेली. यांचा मालकिणीच्याच मुस्काळात मारली. राणी रासमणी पण चमकली. काय झालं परमहंस? त्यांनी फक्त प्रश्न एकच केला, किमान उपासना चालू असताना तरी हिशोब करू नका. मनामध्ये जर या सगळ्या संपत्तीच्या पैशाचे हिशोबच करायचे असतील तर घरी थांबायचं होतं, आरतीला कशाला ना. पण राणी सुद्धा त्या योग्यतेची होती. मटकन खाली बसली आणि पायावर डोकं ठेवून क्षमा मागितली. तिला कळली याची योग्यता. खरंच माझ्या डोक्यात ही मागची महिरप, हे चांदीचं तबक, हे सोन्याचं निरांजन, हे सगळं बघितल्यानंतर हिशोब सुरू झाला होता की मी माझ्या जावयाला इतके इतके पैसे रोजच्या मेंटेनन्सला देते, त्यातलं हे सगळं त्यांनी केलं, ह्यातलं त्याच्याकडे उरलं किती असेल, मधले पैसे खाल्ले तर नसतील. याची चौकशी मालक म्हणून तुम्ही करू नये असं नव्हे, पण ही ती वेळ नव्हे. उपासना सुरू असताना तरी तो हिशोब डोक्यात ठेवू नका. माणसं उपासनेचं महत्व सांगताना हिशोब सांगतात. मला कल्पना नाही मी काय काय सोडलंय आणि यादी सांगतात. मग काय सोडलं? सगळं डोक्यात आहेच की तुझ्या. हे सुटलंय कुठं? भौतिक अर्थाने सुटलं असेल, पण भूत तुझ्या डोक्यावर, आणि मुळात एवढं सोडलं हा अभिमान तुझ्या डोक्यावर घेऊन बसलायस पुन्हा तू. मोह टाकण्याच्या दृष्टीनं ही अवतार कथा आली आहे. वराह अवतारामधल्या त्या राक्षसाचं नाव आहे हिरण्याक्ष. शब्दातच आपल्याला त्याचा अर्थ कळेल. हिरण्य म्हणजे सोनं. ज्याला या सृष्टीतलं सुवर्ण, अलंकार, दागिने, उपभोग, सुख हेच त्याच्या चक्षुला सतत दिसतं, अशा भौतिक सुखाकडे धाव घेणारे ज्याचे डोळे, तो हिरण्याक्ष. आणि त्याचा सख्खा जुळा भाऊ तो हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपूची कथा नंतर येणार. तुरत या हिरण्याक्षाची कथा अशी आहे. कोण हा हिरण्याक्ष? चला फ्लॅशबॅक. भागवतामधले फ्लॅशबॅक बघून रजनीकांत सुद्धा गडबडीत. कथा आली की फ्लॅशबॅक. कोण हा हिरण्याक्ष? चला मागे. सनत कुमार भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी स्वर्गलोकामध्ये गेले आहे. तेथून एक एक लोक वरती जाता 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 विष्णू लोकापर्यंत पोहोचलेले आहेत. विष्णू लोकामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला आहे, विष्णू भगवंतांची भेट पाहिजे. पण दारावरती उभे असणारे द्वारपाल जे जय आणि विजय असे दोघे, ते म्हणाले आमच्या सूचनेशिवाय आत जाता येणार नाही. आम्ही सांगितलं तर भगवंत आपल्यावर कृपा करतील. अरे, तुम्हाला द्वारपालाचं काम मिळाल्यानंतर एवढे माजलात, तुम्हाला वाटायला लागलं देव आपल्या तावडीत आहे. मी परवानगी दिली तर भगवंत तुमच्यावर कृपा करणार. अरे, ऋषी मुनींसारख्या एवढ्या थोर लोकांना तुम्ही असा अडवता. दोघांना शाप देतो, तुम्हा दोघांना शाप देतो. पृथ्वी तलावर जन्म घ्या. 3 जन्म किमान पृथ्वीवर घालवावे लागतील आता. म्हणजे बहुतेक त्यावेळेला स्वर्ग लोकात, विष्णू लोकात राहणं ही बढती असायची. आजही आहे. मृत्यू लोकात अवतार घ्यावा लागेल. तो शाप दिल्यावर मात्र गडबडले. विष्णू स्वतः तो आवाज ऐकून धावत आले. काय झालं? सनत कुमाराने सांगितलं तुझ्या द्वारपालांनी माझा अवमान केला. काय असतं, जन्मभर सगळं चांगलं वागून सुद्धा एखाद्या वेळेला एखादी चूक होऊन जाते.
ऋषीने क्षमाशील असलं पाहिजे, यांना किमान काहीतरी आशीर्वाद द्या. त्या दोघांनी सांगितलं, आम्ही 3 वेळेला मृत्यू लोकात जन्म घेऊ, पण अट एकच आहे, भगवंता मृत्यू तुझ्या हातनं आला पाहिजे. इतना तो करणार स्वामी, जेव्हा प्राण तनसे निघले तू माझ्या समोर येऊन उभा पाहिजेस. त्यामुळे या जय विजयाचा पहिला मनुष्य जन्म म्हणजे हिरण्याक्ष हिरण्यकश्यप, दोघही भगवंत अवताराकडे गेले. दुसऱ्यांदा ते परत मानव रूपात जन्माला आले तेव्हा रावण आणि कुंभकर्ण, आणि तिसऱ्यांदा ते मानव रूपात जन्माला आले तेव्हा शिशुपाल आणि वक्रदंत अशा. हा त्यांचा पहिला मनुष्य जन्म आहे. कोणाच्या पोटी? आश्चर्य वाटेल आपल्याला आणि वाईटही वाटेल, कश्यपांच्याच पोटी जन्म आहे. या सगळ्या सृष्टीची म्हणजे भौगोलिक निर्मिती केल्यानंतर याच्यामधली मानव सृष्टी मोठी करण्याच्या दृष्टीनं ब्रह्मदेवांची नियुक्ती केली आहे. ही सृष्टी चालत राहावी यासाठी विष्णूंची नियुक्ती केली आहे, आणि योग्य वेळेला या सृष्टीला संहारही मिळायला हवा म्हणून महादेवांची नियुक्ती केली आहे. म्हणजे ही सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव, ती सृष्टी पुढे चालू ठेवणारे विष्णू, आणि त्याच्या पुढे आवश्यक तेव्हा संहार करणारे महादेव, याच्या वरती आदी नारायण असतात. नारायणांच्या मधनं ओंकार येतो, ओंकारानंतर सृष्टी होते, नंतर या तिघांच्या रचना तयार होतात. म्हणून ओंकार प्रधान रूप गणेशाचे ते 3 देवाचे जन्मस्थान. या तिघांना निर्माण करावंच लागतं, कारण सृष्टीमध्ये सतत नवीन काहीतरी निर्माण होत राहिलंच पाहिजे. आकार तो ब्रह्म, ब्रह्मदेवाने सातत्याने काहीतरी निर्माण करत राहायचं. जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑब्झर्वेशन, डी फॉर डिस्ट्रॉय, GOD गॉड. या 3 गोष्टी एकत्र केल्या पाहिजे. या दृष्टीने या तिघांना त्यांनी निर्माण केलं. या ब्रह्मदेवानी आपले अनेक मानसपुत्र निर्माण केले आणि अनेक मानस कन्या निर्माण केल्या. त्या सगळ्यांचे एकमेकांमध्ये उभय विवाह करून ही सृष्टी सजवण्याच्या दृष्टीने त्यांनी खूप प्रयत्न केले. अशातला एक मानसपुत्र म्हणजे कश्यप ऋषी. या कश्यप ऋषींना आदिती नावाची पण एक पत्नी आहे आणि दिती नावाची पण एक पत्नी आहे, आणखीनही बऱ्याच पत्नी आहेत. आपण ज्यांना आपण देव म्हणतो, ती देव नावाची संतती ही आदितीची संतती आहे, जी कश्यपांपासून आदितीला झाली आहे. आणि ज्यांना आपण राक्षस किंवा असुर म्हणतो, तीही कश्यपांचीच संतती आहे, ती दितीपासून झाली आहे. तेव्हा राक्षसांबद्दल फार वाईट नका वाटून घेऊ, आपलेच भाऊ आहेत, ऋषींच्याच कुळातले आहेत, आपलेच बंधू आहेत सगळे. आपल्यातच ऋषी पण आहे आणि राक्षस पण आहे. कोणाला मोठं करायचं आपल्या हाती आहे. या दृष्टीनं आदितीला मुलं झाली, विनितेला मुलं झाली, हे सगळे आपल्या सवतीला मुलं झाली. आपल्याला का मूल होत नाही म्हणून ती दिती चिडली. तिनं कश्यपांना सांगितलं. कश्यप म्हणाले, बाई ग, काही जणांच्या जन्माला काही मुहूर्त असतात, केव्हाही जन्माला असं मोठी विभूती येत नाही, असं वेडेपणा करू नकोस. अनुष्ठान चालू आहे, अनुष्ठान तर पूर्ण होऊ दे. तू पण एखादं चांगलं अनुष्ठान कर, चांगली संतती मिळेल आपल्याला. ते काही नाही, आत्ता तुम्ही अनुष्ठान थांबवा आणि माझ्या बरोबर या. या दितीच्या वेडेपणाचं फळ असं आलं की अपुऱ्या अनुष्ठानाने दिती बरोबर संपर्क झाला आणि त्याच्यातून ही 2 राक्षसी वळणाची मुलं जन्माला आली, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. पैकी हिरण्याक्षाने आपण सगळा त्याचा पराक्रम जाणता. शब्दार्थ घेऊ नका, लक्षार्थ घ्या. इतकं पातक केलं त्या लोभामुळे, आपल्या शक्तीच्या जोरावर हे सगळे राक्षस जाम तपश्चर्या करतात. तपश्चर्या करतात, त्या आदिनारायणाकडनं किंवा ब्रह्मदेवांच्याकडनं काही शक्ती प्राप्त करतात, वरदान प्राप्त करतात. आणि ही शक्ती वापरतात कशासाठी? हप्ते गोळा करणे. तुझी संपत्ती ती माझी, माझी ती माझ्या बापाची. एवढ्या संपत्तीचं हे काय करतात देव जाणे. पण आज सुद्धा अनेक हिरण्याक्ष त्यांच्याकडे संपत्तीचे आकडे बघून आपण असे फिरतो, गुगलवर फिरल्यासारखे. आपण एवढ्या पैशाचं काय करत असतील, मला काय कळणार, मी काय त्यांचा ट्राउझर आहे काय, मी काय सांगू शकतो. हे हिरण्याक्ष. आणि आपण लक्षात घ्या, बँकेमध्ये जे घोटाळा करतात
त्यांच्या नावापुढे आपण असंच म्हणतो, यांनी बँक बुडवली. शाळेच्या व्यवहारात जे घोटाळा करतात आणि पैसे खातात त्यांना यांनी शाळा बुडवली. या अर्थी या हिरण्याक्षांनी आपल्या पराक्रम करून सगळ्यांच्याकडची संपत्ती हरण केली आणि त्यांनी पृथ्वी बुडवली. रसातळाला गेली पृथ्वी. पैसे बुडवले, शाळा बुडवली, बँक बुडवली, हा लक्षार्थ लक्षात घ्यायचा. त्यांनी ती पृथ्वी बुडवली. आता ही पृथ्वी अशी बुडल्यानंतर हिला पुन्हा वर कोण काढणार? अशा वेळी या वराहाचा जन्म कुठून झाला असं म्हणता? भागवत सांगतं, ब्रह्मदेवाच्या नासिकेतून एक लहान पिल्लू आहे. लक्षात घ्या, म्हणजे ध्यान धारणा, प्राणायाम, योग साधना यांनी सिद्ध अवस्था प्राप्त होऊन जर ब्रह्म्याची योग्यता मिळाली असेल तर तो त्याच्या निश्वासातूनही भगवत अवतार पृथ्वीवर आणू शकतो. हे तत्व आपल्या लक्षात आलं पाहिजे. यातला शब्दार्थ महत्वाचा नाही, यातला लक्षार्थ जास्त महत्वाचा आहे. श्वासाने म्हणजे श्वासाच्या तपस्येनं त्याने हा भगवत अवतार निर्माण केला. या वराहाने आपलं विराट स्वरूप धारण केलं. हिरण्याक्षाबरोबर प्रचंड घनघोर असं युद्ध केलं. हिरण्याक्ष संपवला आणि ती पृथ्वी आपल्या प्रदंड असणाऱ्या दातांवरती तारून त्यांनी. वराह या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातला एक अर्थ प्राणी असा आहे. पण एखादा वरिष्ठ, एखादा अत्यंत अमृतमय असा आपल्या जीवनातला दिवस, याला सुद्धा वर आह संधी वराह असं म्हणतात. जेव्हा अशा ईश्वरी अवतारानं या पृथ्वीला असा एक अत्यंत आनंदाचा, पावित्र्याचा वरिष्ठ दिवस, वरिष्ठ क्षण दाखवला, असा वर आह आपल्या पृथ्वीला देणारा हा वराह अवतार जेव्हा प्रकट झाला तेव्हा सर्व ऋषी मुनींनी त्याला मनोभावे वंदन केलं. वराह भगवान की जय, बोलिए वराह भगवान की जय, वराह भगवान की जय. त्या वराह रूपामध्ये ज्या अवताराने एक वरिष्ठ दिवस आमच्या जीवनाला आणि आमच्या पृथ्वीला दाखवला, अशा वराह अवताराला वंदन करताना पहिल्या दिवशीचा कोर्स या ठिकाणी समाप्त होतोय. भगवत अवतार साधनेतून होणार आहे. साधना चांगली होण्यासाठी सिद्ध आसन होणं आवश्यक आहे. आसन सिद्ध होण्यासाठी मनोनिग्रह होणं आवश्यक आहे. मनोनिग्रह चांगला होण्यासाठी त्या हिरण्याक्षाचे जे डोळे आम्हालाच लावले आहेत ते थोडे बाजूला करून पहिल्या दिवशी हिरण्याक्षाला संपवला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या दिवशीपासूनचा आपला अभ्यास सगळा चांगला होणार आहे. याचं कारण एक दृष्टांत दिला की बस. तो दृष्टांत असा, परमार्थ चांगल्या होण्यासाठी प्रपंच आहे, ही धारणा मनात पक्की करा. ज्यांनी केली आहे त्यांच्याबद्दल नाही बोलत. मी हे सगळं सांगतो याचं कारण आपण हे अनेकांना सांगाल अशी माझी इच्छा आहे म्हणून सांगतो. प्रपंचासाठी परमार्थ नाहीये. माझं 10 लाखाचं घर आहे, त्याचा 1 कोटीचा महाल करावा म्हणून मी परमार्थ नाही वापरायचा. तर मला 1 कोटीचा परमार्थ करता यावा म्हणून मी प्रपंच वापरायचा. मी अभ्यास चांगला करण्यासाठी दप्तर वापरायचं. दप्तर चांगलं मिळावं म्हणून नाही अभ्यास करायचा. मी परीक्षेमध्ये पहिला नंबर घेतला तर मला तुम्ही 1500 रुपयाचं पेन घ्याल. मेला तुझा पहिला नंबर हा 1500 रुपयाच्या पेनसाठी आहे का? पण हे 1500 रुपयाचं तुला पेन मिळवून देताना बापाच्या हृदयाला पेन किती आहे तुला कल्पना आहे का? त्याचं उत्पन्न काय तुला माहिती आहे का? तुझं दप्तर चांगलं असलं पाहिजे, बरोबर आहे. योग्य असलं पाहिजे, बरोबर आहे. कंपोस्ट चांगली असली पाहिजे, बरोबर आहे. तुझा मोबाईल चांगला असला पाहिजे, बरोबर आहे. सगळं चांगलं असलं पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये 4G आहे. पण हे जे विद्यादानातले गुरुजी आहेत, हा जी नसेल तर बाकी 4G घेऊन करशील काय? अभ्यास त्यातला महत्वाचा असल्यामुळे परमार्थ साधनेसाठी आवश्यक तेवढ्या प्रपंचाच्या गरजा जर भागल्या तर यापेक्षा अधिकासाठी, व्यक्तिगत स्वार्थासाठी धडपडू नये. लोक कल्याणासाठी जेवढं धडपडाल ते तपच आहे.
लोककल्याणासाठी धडपडायला कुठेही बंधन नाही. पण आपले ओव्हर टाईम करतोय का? हा बंगला आता आवडेन असा झालाय, नवीन बांधायला घेतलाय. वा, नुसतं किचन माझं 40 लाखाचं आहे. बापरे, छान. परमेश्वराची कृपा आहे आपल्यावर. सगळं एकूण फर्निचर लक्षात घेता 5 ते 10 कोटीच्या घरात जाईल एस्टिमेट. हे सगळं चांगलंच आहे आपलं जे काही चाललंय ते, पण ह्या घरात राहणारे कोणते एकदा मला सांगता काय? राहणार कोण? मी, माझी बायको, माझा पुत्रा. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल. अरे तुमच्यासारख्या क्षुद्र 3 प्राण्यांसाठी एवढा मोठा उपद्व्याप करण्यापेक्षा जर शांतपणे स्वतःला आवश्यक असणाऱ्या छोट्याशा घरामध्ये आनंद मानला असता आणि परमेश्वराच्या कृपेने मिळालेले हे कोट्यावधी रुपये जर अनेक अनाथांच्या निवासासाठी वापरले असतेस तर वेड्या, तो हिरण्याक्ष मारल्याचंही पुण्य लाभलं असतं. आणि याचे हिशोब डोक्यात न राहिल्यामुळे ते ध्यानधारणेचा परमार्थाचा अभ्यासही पूर्ण झाला असता. ही मूठ सोडल्याशिवाय ती वज्रमूठ हाती लागणारी नव्हे. यासाठी आज या ठिकाणी थांबताना परमेश्वराच्या विराट स्वरूपाचं ध्यान आणि या विराट स्वरूपामध्ये त्याला ध्यानामध्ये सतत एक बघत असताना या विश्वकल्याणासाठी माझं भाग्य मी वाचवलं पाहिजे, ते विश्वासाठी अर्पण केलं पाहिजे आणि मात्र जीवनातला शक्य तेवढा वेळ परमार्थासाठी, ध्यानधारणेसाठी, लोककल्याणासाठी दिला पाहिजे. अशा रीतीचा हा पहिला धडा आपल्या समोर जीवन मंगल करण्यासाठी ऋषी मुनींनी सांगितलं आहे. तो धडा डोळ्यासमोर घेऊया आणि अशा दिवसाचं समापन या विशाल स्वरूपाच्या दर्शनाने घेऊ. जे बघावं तिथे भगवत स्वरूप बघून ध्यानाच्या वेळेला डोळे मिटून ते भगवत स्वरूप माझ्यात आहे असा भाव करून आसन सिद्ध झालं तर जमलं. नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, एकदा विठ्ठल सापडला की विठ्ठल सापडला म्हणून कळी काळा वाढ नाही. आता मी कोणालाच घाबरत नाही, पण कळी काळाची ज्याची नेमणूक केली आहे तो भगवंत मीच आहे. मला माझा ध्यानात साक्षात्कार मिळालाय आता म्हणून कळी काळा वाढ नाही. पण ही स्थिती मला कधी मिळाली? मी माझी साधना कुठून सुरू केली? कुठून म्हणजे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल क्षेत्र विठ्ठल साधना देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल 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 तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल. माता माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल 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 तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता गुरु विठ्ठल ओ गुरु विठ्ठल गुरुदेवता
निधान विठ्ठल निरंजन विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंजन विठ्ठल सर्व विठ्ठल सर्व विठ्ठल सर्व विठ्ठल सर्व विठ्ठल 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 सर्व विठ्ठल विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल